सत्यशोधक समाज. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873 मध्ये पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महाराष्ट्रातील अज्ञानी, अंधश्रद्धाळू, मागासलेला, दरिद्री व कष्टकरी समाज पिढ्यानपिढ्या वरिष्ठ वर्गाच्या वर्चस्वाखाली भरडला जात होता. इंग्रजी अंमलात पुरोगामी व उदारमतवादी विचार, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व लोकशाही यांचे संक्रमण येथील समाजात होऊ लागले. त्यामुळे महाराष्ट्रात धर्मसुधारणा व समाजसुधारणा चळवळींना सुरुवात झाली. या चळवळीचे स्वरूप व्यापक होऊ लागले. संघटनात्मक मार्गांनी धर्म व समाजसुधारणांचे कार्य येथे सुरू झाले. महात्मा फुले यांनी सामाजिक सुधारणा चळवळीस व्यापक रूप देण्यासाठी शूद्र व अतिशूद्रांची सर्वांगीण स्थिती सुधारण्यासाठी त्यांचा ग्रामीण भागात प्रचार करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 रोजी केली. बहुजन समाजास धार्मिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करणे हे सत्यशोधक समाजाचे प्रमुख उद्दिष्ट होते. ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म, शेतकऱ्यांचा असूड इत्यादी महात्मा फुले यांच्या ग्रंथात सत्यशोधक समाजाच्या उद्दिष्टांची चर्चा केलेली आहे. सर्व जाती धर्मातील लोकांना सत्यशोधक समाजात प्रवेश होता. या समाजाच्या मार्फत एक प्रभावी संघटना उभी करून वरिष्ठ वर्गाविरुद्ध व्यापक संघर्ष उभा करणे हाच महात्मा फुले यांचा हेतू होता. सत्यशोधक समाजाची तत्वे. तर सत्यशोधक समाजाची तत्वे आहेत: ईश्वर एकच असून तो निर्गुण निराकार आहे. सर्व माणसे एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. परमेश्वराची भक्ती किंवा प्रार्थना करण्याचा प्रत्येक व्यक्तीस अधिकार आहे. आईला भेटण्यास अगर बापाला प्रसन्न करण्यास ज्याप्रमाणे मध्यस्थाची जरुरी नसते, त्याचप्रमाणे परमेश्वराची प्रार्थना करण्यास पुरोहिताची गरज नाही. मानवाला जातीमुळे नव्हे तर गुणांमुळे श्रेष्ठत्व प्राप्त होते. पुनर्जन्म, कर्मकांड, जप्यजाप्य इत्यादी गोष्टी अज्ञानमूलक आहेत. त्या गोष्टी कनिष्ठ वर्गाच्या पिळवणुकीचे कारण आहेत. कोणताही धर्मग्रंथ ईश्वर निर्मित नाही. सर्व धर्मग्रंथाची निर्मिती मानवानेच केलेली आहे. सत्यशोधक समाजाचे कार्य. सत्यशोधक समाजाला समाज सुधारणेच्या चळवळीस अतिशय महत्त्व आहे. या समाजाने लोकांना स्वाभिमानी बनवण्याचे काम केले. वरिष्ठ वर्गाच्या वर्चस्वाविरुद्ध संघटित लढा दिला. ग्रामीण भागात या समाजाच्या शाखा सुरू झाल्या. साप्ताहिक सभेतून जनजागृती केली जात असे. लोकशिक्षणाचा उपयोग करून प्रचार केला जात असे. सत्यशोधकी जलसे, कीर्तन, प्रवचने, पोवाडे अशा माध्यमातून सामाजिक अनिष्ट चालीवर जहरी टीका केली. त्यामुळे समाज परिवर्तन झपाट्याने होऊ लागले. इसवी सन 1911 नंतर राजर्षी शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन केले. त्यांच्याच प्रेरणेने व प्रोत्साहनाने महाराष्ट्रात पुढे सत्यशोधक समाजाचा मोठा प्रसार झाला. सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू हे साप्ताहिक चालवले. या समाजाच्या कार्यामुळे निरपेक्ष कार्यकर्त्यांची नवी पिढी महाराष्ट्रात उदयास आली. या छत्रपती शाहू महाराज व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात फार मोठी कामगिरी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितोद्धाराची प्रेरणा महात्मा फुलेंच्या कार्यातूनच घेतली होती. 20व्या शतकातही या समाजाचा प्रभाव पडलेला दिसून येतो. महात्मा फुले हे मानवजातीचे सेवक होते. विषमता, अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. विद्येची महती समाजाच्या उन्नतीसाठी एक मार्ग आहे हे ओळखून त्यांनी स्त्री शिक्षणावर भर दिला.
अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा काढल्या. सत्यशोधक समाजाच्या रूपाने त्यांनी समाजापुढे मानवतावादी धर्म निर्माण केला.